नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9। मी विजय खवसे। सध्या मी उत्तर नागपूरमध्ये आहे आणि एक उत्तर नागपूरमध्ये मुद्दा ज्वलंत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र जे आहे हे मिहानमध्ये हलवण्यात येणार अशी चर्चा आहे। त्यामुळेच या ठिकाणी जे आहे समितीने गेली 21 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाची कुठेतरी सरकारने दखल घेतली आणि 575 कोटी रुपयाचा निधी दिला, पण तो पुरेसा नाही। 1165 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा यासाठी आंदोलन या ठिकाणी आता मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकता पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि हा मोर्चा थेट जो आहे विधान भवनावर धडकणार आहे। आज विधान भवनावरचा जो हा मोर्चा उत्तर नागपूरमध्ये सगळ्यात मोठा मोर्चा निघालेला आहे। हजारोच्या संख्येत जे आहे उत्तर नागपुरातले जे नागपूर वासी आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। हे बघा गाडीमध्ये पेशंट आहे, सगळे कार्यकर्ता जो आहे पेशंटला काढून देत आहे। हे बघा पेशंटला काढून देत आहे, म्हणजे आंबेडकरी जे कार्यकर्ता आहे ते बघा किती संवेदनशीलने सगळ्या मोर्चे करून ते एक चांगलं हे म्हणावं लागेल। जे ॲम्ब्युलन्स जी आलेली आहे ॲम्ब्युलन्सला काढण्याचा प्रयत्न हे सगळे कार्यकर्ते करत आहे, कारण एक ॲम्ब्युलन्स येताना दिसत आहे या ठिकाणी। बघा ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा पेशंटला त्रास होऊ नये म्हणून हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता देत आहे। सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पेशंट आहे हे बघा आपण बघू शकता। सगळे कार्यकर्त्यांनी ॲम्ब्युलन्सला एक काढून दिलेला आहे आणि आता हा मोर्चा जो आहे थेट जो आहे विधान भवनावर निघालेला आहे। आपण बघू शकता मोठ्या संख्येने जे आहे या ठिकाणी घोषणा देत आहे। मोठा मोर्चा असा एक निघालेला आहे। आपण बघू शकता संपूर्ण मोर्चा मी तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता हा मोर्चा, आपण बघू शकता मी संपूर्ण मोर्चा तुम्हाला दाखवणार आहे। जितने भी पुरुष मेरे हजारोच्या संख्येत जो आहे हा मोर्चा निघालेला आहे। हजारोच्या संख्येमध्ये तमाम जो आहे आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा मोर्चा उत्तर नागपूरमधून निघालेला आहे। मी तुम्हाला संपूर्ण मोर्चाचं दृश्य दाखवणार आहे। महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। हे बॅनर घेऊन हे बघा या महिला ज्या आहे सगळ्या महिलांच्या आहे सगळ्या रांगेत यायला पाहिजे, रांगेत लागा, सगळ्यांनी रांगेत लागा, चार लाईन मध्ये लागा। मोठा मोर्चा जो आहे तो महिलांचा मोर्चा आहे आणि आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा मोर्चा आहे। आपण काही महिलांसोबत सुद्धा बोलूया आणि सगळ्यांनी या मोर्चाला सहकार्य करा। पोलिसांचा सुद्धा चांगला तगडा बंदोबस्त आहे आणि हजारोच्या संख्येत जो आहे हा मोर्चा या ठिकाणून उत्तर नागपूरवरून निघालेला आहे। मी तुम्हाला संपूर्ण दृश्य जे आहे हा आंबेडकरी समुदायांचा मोर्चा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात मोर्चा हा निघालेला आहे। मी तुम्हाला संपूर्ण मोर्चाचं चित्र दाखवतो आहे। हे बघू शकता आपण सगळं चित्र दाखवा मोर्चाचं। संपूर्ण चित्र जे आहे बिलकुल शिस्तीमध्ये सगळ्या महिला या मोर्चामध्ये तिरंगे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी मोर्चामध्ये निघालेले आहे आणि हा मोर्चा थेट जे आहे विधान भवनावर निघालेला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे। आपण बघू शकता, काय सांगाल तुम्ही मोर्चामध्ये चालल्या? जय भीम सर्वांना। हा आता काय मागणी काय आहे? मागणी म्हणजे आम्हाला इथे मिहानमध्ये जर हा हॉस्पिटल गेला तर इथल्या ज्या महिला, इथले जे समाजातील छोटे मोठे जेवढे लोक आहेत ते जातील कुठे? तेवढ्या दूर जाणार आहेत का? नाही जाणार आहेत। म्हणून आमची मागणी आहे की हे मिहानमध्ये न जाता इथेच असल्या पाहिजे आणि जे 1165 करोडचं जे आहे फंड मिळालेला आहे तो आम्हाला तेवढ्याच त्यामध्ये इथे आम्हाला बांधकाम सुरू करायला पाहिजे, एवढंच आमचं आहे। 575 करोड रुपये हे मान्य नाही आहे, म्हणून त्यांना जो निधी मंजूर करण्यात आलेला होता तो निधी देण्यात यावा यासाठी जे आहे त्या सगळ्या ज्या महिला आहे उत्तर नागपुरातल्या
त्या या ठिकाणी आल्या. आई, काय सांगाल तुम्ही मोर्चामध्ये आलेल्या आहे, कशासाठी आले आहे मोर्चा? बिल्कुल दवाखाना अपने को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का दवाखाना अपने को रोकना है. अच्छा. यहाँ की पूरी जनता, उत्तर नागपुर की जनता भी साथ चल रही. नितिन राउत जी का साथ हमें देना हाँ, है हाँ. क्योंकि ये दवाखाना नहीं यहाँ से नहीं जाना चाहिए. दूसरी बात कि जो 500 करोड़ में ये कुछ अपना उद्धार होने वाला नहीं है. हम सरकार से निवेदन करते हैं कि वो ज्यादा से ज्यादा यहाँ पे रकम राशि देते हुए ये दवाखाने को दवाखाने का अधूरा काम न छोड़ते हुए पूरा कार्य करेंगे. ऐसी उनसे हमारे पूरा 1165 करोड़ रुपए जब तक सरकार देंगी नहीं तब तक हम चुप नहीं रहेंगे, ऐसा ही कहना यहाँ पर मोर्चा में जो महिलाएं आई हैं उनका कहना है. अभी हमारे सहयोगी जो है भीमराव लोनारे जी है, आपको आगे का पूरा दृश्य है ये भीमराव लोनारे जी बताएंगे मेरे सहयोगी. आपण बघू शकता हा भव्य जन आक्रोश आपण बघू शकता कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा विधान भवनावर हा भव्य दिव्य असा मोर्चा हा उत्तर नागपुरातून काढण्यात आलेला आहे. आंबेडकरी जनतेच्या वतीने बघू शकता कशा प्रकारे इथे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगाल भाऊ? काय नाही, आता मोर्चा निघाला, नंतर बोलू आपण थोडस समय. निश्चितच आपण बघू शकता या इथे भव्य दिव्य असा हा मोर्चा आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये या मोर्चामध्ये आंबेडकरी अनुयायी सहभागी झालेले आहेत. आंबेडकरी अनुयायी नाही तर सर्व समाजाचे जे उत्तर नागपुरामध्ये राहतात ते सर्व समाजाचे नागरिक इथे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांच्या तगडा असा बंदोबस्त या मोर्चामध्ये आहे. आपण बघू शकता आणि हे बघा तिरंगी झेंडा निळी टोपी घालून हा मोर्चा काढलेला आहे. हो, मी तुम्हाला सांगेल. एक मिनिट भाऊ हात पकडा, 2 मिनिटं. हा मोर्चा बघा किती दूरपर्यंत हा मोर्चा बघायला मिळत हा बघा. आणि इथे सर्व जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचविण्यासाठी हा मोर्चा आहे. आपण बघू शकता पोलिसांच्या सुद्धा दरीपटक्याचे जे PI आहेत बाकल सर ते सुद्धा दिसत आहेत, मोर्चा हँडल करताना दिसत आहेत. आणि हे महिला बघा सर्व समाजांच्या या महिला आहेत आणि दूरपर्यंत हा मोर्चा दिसत आहेत. हजारोच्या संख्येमध्ये या मोर्चामध्ये तिरंगी झेंडा हातात घेऊन या सर्व समाजाच्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. हा मोर्चा कशासाठी आहे, जन आक्रोश मोर्चा कशासाठी आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा जो विकास आहे त्या विकासासाठी 1165 कोटी द्या या मागणीसाठी हा मोर्चा है. क्या बताना चाहोगे आप? क्या बताना, ये मोर्चा है ये दवाखाने के लिए जा रहे हैं. कहाँ से आए हो? हम यशोधरा पिली नदी. देखिए ये मुस्लिम भाई है आणि ते यशोधरा मधून आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विकास व्हायला हवा, निधी मिळायला हवा म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जन आक्रोश मोर्चा आहे. मिशन हमारा आंबेडकर हॉस्पिटल मिशन हमारा असं फलक हातात दिसत आहे, तिरंगी झेंडा हातात दिसत आहे आणि हा दूरपर्यंत हा मोर्चा आपण बघू शकता. हजारोच्या संख्येमध्ये इथे उत्तर नागपुरातील सर्व समाजाचे जे नागरिक आहेत ते या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पोलिसांचा सुद्धा तगडा असा बंदोबस्त या मोर्चामधला दिलेला आहे. थेट विधान भवनात हा मोर्चा जाणार आहे. विधान भवनावर हा मोर्चा जाणार आहे आणि शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पवार यांना वाचा फोडण्यासाठी आणि उत्तर नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय याचा विकास करा आणि 1165 कोटी द्या या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे. 575 कोटी नको, 1165 कोटी द्या या मागणीसाठी हा. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? आम्ही आंबेडकराचं नाव आहे दवाखाना इथेच राहिले पाहिजे. दवाखाना इथेच राहील, विकास व्हायला पाहिजे ना. काय सांगशील आई? काय सांगायचं तुम्ही सांगा ना. विकास व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे ही एकच मागणी आहे.
काय सांगाल तुम्ही, तुमचं नाव सांगा. माझे नाव महेंद्र भांगे आहे. आज जो मोर्चा आहे विधानसभेवर हा इंदोरा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समितीतर्फे करण्यात आलेला आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचं नाव इंदोरा चौक इथं देण्यात आला होता. शायद त्यांना त्या नावाची एलर्जी आहे किंवा ते तिथे स्थानांतरण करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी आता काय मागणी आहे? आमची मागणी आहे की हॉस्पिटल इथंच बनलं पाहिजे, हॉस्पिटल इथेच बनलं पाहिजे आणि आणि पूर्ण मिळालं पाहिजे. हॉस्पिटल इथे बनायला हवा. आपण बघू शकता हातात तिरंगी झेंडा आणि या सर्व समाजाच्या महिला, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई हा नारा सुद्धा इथे देण्यात येत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचविण्यासाठी हा मोर्चा आहे. काय सांगाल? मानवी हक्क, आरोग्य हक्क, मानवी हक्क, आरोग्य हक्क. जय 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 भीम, जय भीम, जय जय जय. मानवी हक्क, आरोग्य हक्क असं नारा दिला जात आहे. अजूनही काय सांगशील नाही? काय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विकास व्हायला हवा. काय सांगाल तुम्ही? आम्हाला आमचा दवाखाना उत्तर नागपूरमध्येच हवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय काय सांगाल तुम्ही? आमच्या बाबासाहेबांचा रुग्णालय इथून हटवायचा नाही, इथंच पाहिजे आम्हाला. बाबासाहेब आंबेडकरचे रुग्णालय तर झालंच पाहिजे. आम्हाला पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इथंच राहायला हवं, याचा विकास व्हायला हवा. काय सांगा? निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय याचा विकास व्हायला हवा आणि हा रुग्णालय इथेच राहायला हवं अशी मागणी होत आहे. आणि जन आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलेला आहे. उत्तर नागपुरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रुग्णालय आहे तिथून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगाल? काय सांगणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचला पाहिजे आपल्याला. काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचलं पाहिजे. काय सांगाल दादा? आपका नाम बताइए. मैं एडवोकेट नौशाद अली हैदरी. ये जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर दवाखाना रुग्णालय है, इसको हमारे को यहीं स्थानांतरित नहीं होना चाहिए, ट्रांसफ़र नहीं होना चाहिए और यहीं बनना चाहिए. और ये जो मक्कारी है हमारे साथ हो रही है यहाँ की उत्तर नागपुर की पब्लिक के साथ, यहाँ पर सभी समाज के लोग यहाँ रहते हैं, जिसकी वजह से यहाँ के सबको सुविधा मिलना चाहिए कि यहाँ से हम वहाँ दूर नहीं जा सकते, क्योंकि पब्लिक के पास उतना पैसा नहीं है कि यहाँ से किराया लगा के वहाँ जाए, वहाँ से क्योंकि अगर से कोई भी दवाखाने में अगर एक चिट्ठी लिख के दी जाती है तो एक गरीब आदमी अपने घर का चूल्हा जलाए कि दवा लाए. इसलिए ये हमारी मांगे है कि ये दवाखाना यहीं बना जाए, इसको यहीं पर इसका डेव्हलपमेंट किया जाए बड़े पैमाने. निश्चित. यानंतर आमचे सहकारी जे आहेत विजय खवसे ते आपल्याला या मोर्चाची संपूर्ण माहिती देतील. आपण बघू शकता या ठिकाणी घोषणा देत आहेत जे आहे आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा मोर्चा जो आहे संपूर्ण आता थेट विधान भवनावर धडकला जात आहे. 575 करोड रुपये मान्य आहे, 1165 करोड त्यांना देण्यात यावा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत, शीख समाजाचे सुद्धा आहे. क्या बताओगे? हम सब एक हैं और इसके खिलाफ लड़ते रहेंगे. तिरंगा घेऊन मोठा तिरंगा फ्लॅग घेऊन आलेले आहेत. तिरंगा घेऊन या ठिकाणी आलेला आहे, मोठा फ्लॅग आणलेला आहे. आपण बघू शकता हा तिरंगा फ्लॅग घेऊन थेट विधान भवनावर हा मोर्चा निघालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. हा बघा तिरंगा दाखवा, तिरंगा दाखवा, तिरंगा. आपण हा बघा किती मोठा फ्लॅग घेऊन हे सगळे जे आहे आंदोलनकारी हे निघालेले आहे, विधान भवनावर निघालेले आहे. हजारोच्या संख्येमध्ये उत्तर नागपुरातले जे रुग्णालय आहे ते वाचवण्यासाठी ही सगळे जे आहे आंबेडकरवादी आणि सगळ्या समाजाचे जे बांधव आहे या मोर्चामध्ये सामील झालेले आहे. आणि त्यांची एकच मागणी आहे की हा दवाखाना आहे जो उत्तर नागपूरमध्येच राहायला पाहिजे आणि जे सरकारचे जे 1165 करोड रुपये दिलेले आहे तेवढे रुपये द्या, त्यापेक्षा जास्तीची मागणी त्यांनी केलेली आहे. बॅनर घेऊन ही सगळी मंडळी जी आहे मोर्चामध्ये सामील झालेले आहे आणि हा मोर्चा एकंदरीतच मोठ्या हजारोच्या संख्येत विधान भवनावर धडकत आहे. आणखीनही काही लोकांशी आपण थोडं विचारण्याचा प्रयत्न करू.
बाबाजी काय सांगाल, मोर्चामध्ये आलेले आहे तुम्ही? सर्व लोक जाऊन राहिले, आपण नाही चाललो. अच्छा अच्छा, काय मागणी काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जे आहे की नाही, हा, हा, हा. ते पुराणे जे 11 कोटी जे मिळाले होते हो हो हो, ते 1100 कोटी. 1100 कोटी. हा, काय सांगाल काकाजी? चला, काय चला, सांगा चला. म्हणजे चला, सरकारने जे चला, डॉक्टर चला. नितीन राऊत साहेबांनी जे 1168 कोटी रुपये जे सँक्शन केले होते, हो. त्याच्यामध्ये ह्या राज्य सरकारने सध्याच्या शिंदे फडणवीस आणि अजित सरकारने फक्त 575 करोड रुपये ते चुकीची जी ऑर्डर काढलेली आहे, लोकांना त्याची फसवणूक केली, त्या दिशेदार्थ हा मोर्चा आहे. आणि हे डॉक्टर आंबेडकर रुग्णालय इथेच इंदोऱ्यालाच झालं पाहिजे. निश्चित निश्चित. काय तुम्ही काय सांगाल? या चालत राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या तर्फे जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये जे 565 कोटी रुपये जे यांनी केलेले ते चुकीचे आहे. आणि जे आधी तुम्ही 1165 कोटी रुपये मंजूर केलेले ते व्हायलाच पाहिजे आणि इंदोरामध्येच ते व्हायला पाहिजे. निश्चितच इंदोरामध्येच ते व्हायला पाहिजे, अशीच एकंदरीतच मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? जे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर रुग्णालय जो 1001 से जास्त करोड पैकी जे सँक्शन झाले होते 62 कोटी, पण ह्या फडणवीस सरकारने म्हणजे त्याच्या अर्ध्यापेक्षाही कमी केला. त्याच्या विरुद्ध आमचा मोर्चा आहे. निश्चितच 575 कोटी मान्य नाही आहे, ते 1100 कोटीच रुपये देण्यात यावे आणि हॉस्पिटल जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ते त्याच ठिकाणी बनण्यात यावे. यासाठी हजारोच्या संख्येत जो आहे आज उत्तर नागपूरमध्ये सर्वच धर्माच्या लोकांनी हा मोर्चा काढलेला आहे, विधान भवनावर मोर्चा काढलेला आहे. आणि नक्कीच शिंदे फडणवीस सरकार, पवार सरकार जे आहे या मोर्चाला एकंदरीतच लक्ष घेतात. हा दवाखाना जो आहे इथेच अत्याधुनिक दवाखाना बनवण्याची मागणी जी आहे एकंदरीतच या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. इंदोरा चौकामध्ये मोर्चा आलेला आहे. इंदोरा चौकामध्ये सगळं मोर्चा थांबलेला आहे. या ठिकाणी बघू शकता आपण हे सगळं दृश्य. हे इंदोरा चौक आहे, ऐतिहासिक चौक आहे. या ठिकाणी सगळे जे आंदोलक आहे या ठिकाणी इंदिरा चौकामध्ये थांबलेले आहे. हा सगळा जो आहे खूप मोठी अशी 2 किलोमीटरची अशी लंबी लाईन लागलेली आहे आणि मोठा असा भव्य मोर्चा हा विधान भवनावर निघालेला आहे. मोठा फ्लॅग मार्च घेऊन सुद्धा हा मोर्चा विधान भवनावर धडकत आहे. आणि एकंदरीतच सरकार, शिंदे फडणवीस सरकार यांच्या मागण्या पूर्ण करतात किंवा नाही करतात याकडे सगळं उत्तरवासियांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही बघत राहा WS न्यूज, IBM TV 9. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.